शरद पवारांच्या भेटीसाठी निघालेले आहेत। मातोश्री परिसरातील ही दृश्य आपण पाहतोय। उद्धव ठाकरे हे सिल्वर ओकवर जात शरद पवार यांची भेट घेणार आहेत। थोड्याच वेळात उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांची भेट होणार आहे। या भेटीमध्ये नेमकी काय चर्चा होते हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं असणार आहे। महापालिका निवडणुका स्वबळावर लढणार असं संजय राऊत यांनी म्हटलेलं होतं, त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये कुठेतरी तर या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी दिनेश दुखंडे आपल्यासोबत आहेत। दिनेश, उद्धव ठाकरे आता शरद पवारांच्या भेटीसाठी निघाले। हा दिनेश, उद्धव ठाकरे आता शरद पवार यांच्या भेटीसाठी निघाले। होय, विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर उद्धव ठाकरे शरद पवार यांच्यात ही पहिली भेट आहे। शरद पवार यांनी अलीकडेच नाराजी व्यक्त केली होती पक्षाच्या बैठकीत की महाविकास आघाडीत विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर समन्वय राहिलेला नाही। यासाठी मुख्य कारण होतं की शिवसेना युबीटीनं स्थानिक स्वराज्य संस्था विशेषतः मुंबई महापालिका निवडणूक स्वबळावर लढण्याची घोषणा केली। त्यामुळे महाविकास आघाडीत थोडी अस्वस्थता आहे की विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर महाविकास आघाडी आणि इंडिया अलायन्स या दोन्ही आघाड्यांवर अस्वस्थता यासाठी आहे की इंडिया अलायन्स ही विसर्जित करण्याकडे वाटचाल सुरू झाली आहे का? कारण घटक पक्षांमधूनही अशा प्रतिक्रिया व्यक्त झाल्या होत्या की इंडिया अलायन्स ही लोकसभा निवडणुकीपुरती होती आणि आता ती विसर्जित करण्याची वेळ आलेली आहे। कारण दिल्लीमध्ये आप आणि काँग्रेस वेगवेगळं लढते, एकमेकांवर आरोप प्रत्यारोप सुरू आहेत। तशीच परिस्थिती बिहार निवडणुकीमध्येही आपल्याला बघायला मिळेल आणि तीच परिस्थिती महाराष्ट्रामध्ये बघायला मिळत होती विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर। त्यामुळे आता महाविकास आघाडीतल्या दोन नेत्यांनी पुढाकार घेतलेला आहे की ही आघाडी कायम राहावी। भले स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची व्यूहरचना राजकीय समीकरणं वेगळी असतात, पण राष्ट्रीय पातळीवरच्या निवडणुका आणि राज्यातल्या निवडणुका यासाठी भाजपचा पराभव करायचा असेल तर या आघाड्या टिकणं गरजेचं आहे। आज शरद पवार उद्धव ठाकरेंमध्ये खूप दिवसांनंतर प्रत्यक्ष संवाद होईल आणि शक्यता आहे की कदाचित या भेटीनंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधू शकला जाऊ शकतो। महाविकास आघाडीच्या ऐक्याचा किंवा ते टिकवण्याचा विषय तर असेलच, त्याचबरोबर महाराष्ट्रातले आणि देशातले राजकीय विषयही चर्चेला असतील। विशेषतः महाराष्ट्रात 1.5 महिना झाला आहे महायुती सरकार स्थापन होऊन आणि या महायुतीतले मतभेद प्रकर्षाने चव्हाट्यावर येत आहेत। मग मुख्यमंत्री पद असो, मंत्रिपदाची विभागणी असो किंवा आता पालकमंत्री पदावरून सुरू असलेला वाद असो, दुसरा विषय असू शकतो बीड परभणीतल्या घटनांचा। मुंबईतही सर्वपक्षीय मोर्चाचं आयोजन केलं जातं आहे या दोन्ही घटनांच्या पार्श्वभूमीवर। तर त्या बाबतीत नेमकी काय भूमिका घ्यावी असे अनेक विषय आज शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या भेटीत चर्चेला येतील आणि त्यानंतर साधक बाधक त्यावर चर्चा होऊन शक्यता आहे की हे दोन्ही नेते प्रसार माध्यमांपुढे आपली भूमिका मांडू शकतात। शरद पवार सिल्वर ओकवर दाखल झालेले आहेत, रोहित पवारही आहेत, माजी आमदार भुसारा सुद्धा आलेले आहेत। थोड्याच वेळात उद्धव ठाकरे, संजय राऊत हे या ठिकाणी येतील। पण सगळ्यात महत्त्वाचं, काँग्रेसच्या नेत्यांना अजूनही या भेटीविषयी कल्पना किंवा प्रत्यक्ष भेटीत सहभाग घेण्याविषयी अजूनही काही आपल्याला स्पष्टता मिळत नाहीये। पण मुख्यत्वे भेट आहे शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यातली। काँग्रेस अजूनही या भेटीपासून लांब आहे किंवा त्यांचे नेते या भेटीत नसतील अशी माहिती मिळते। नक्कीच दिनेश, तर ही दृश्य आपण पाहतोय, तुम्ही आपल्यासोबत राहाच। उद्धव ठाकरे यांचा ताफा आता मातोश्रीवरून सिल्वर ओककडे रवाना झालेला आहे। सिल्वर ओकमध्ये आता प्रतीक्षा आहे ती उद्धव ठाकरे यांच्या येण्याची। उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यामध्ये ही अत्यंत महत्त्वाची भेट होते आहे। दिनेश, पुन्हा एकदा मी तुमच्याकडे येईल। विधानसभा निवडणुकीनंतरची विधानसभेमध्ये जो काही पराभव महाविकास आघाडीला स्वीकारावा लागला, त्यानंतरची उद्धव ठाकरे आणि शरद पवारांची ही पहिलीच प्रत्यक्ष भेट म्हणावी लागेल। हो, ही पहिलीच भेट आहे आणि विधानसभा निवडणुकीच्या निकालांचं तिन्ही पक्षांनी एकत्रित अजूनही अनालिसिस केलेलं नाही की नेमकी पराभवाची कारणं काय आहेत। प्रत्येक पक्ष आपापल्या परीनं आपलं अनालिसिस किंवा विश्लेषण करतो आहे किंवा कारणं जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय। पण महाविकास आघाडी टिकवायची असेल तर हे विश्लेषण किंवा चिंतन हे एकत्रित झालं पाहिजे। याविषयी या पक्षांमध्ये अजूनही समन्वय दिसत नाहीये। शरद पवार यांनी अलीकडेच त्यांच्या पक्षाच्या शिबिरात
ही नाराजी व्यक्त केल्याचं कळतं की महाविकास आघाडीची या निकालानंतर संयुक्त बैठक झालेली नाही. त्यामुळे आता शरद पवारांनी बरोबर आहे. 2 दिवसापूर्वी जी पत्रकार परिषद झाली त्यात त्यांना हा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यांनी म्हटलं होतं की 8-10 दिवसात महाविकास आघाडीची संयुक्त नक्कीच दिनेश, बैठक तुम्ही होईल. आपल्यासोबत राहाच. एक महत्वाची बातमी आता समोर आली.